नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. महानगरपालिकांच्या निवडणुकांना आता सुरुवात झाली आणि बाकी प्रचाराला धूमधडाक्यात सर्वच पक्षाच्या लोकांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि प्रचार आता थोडा रंगू लागलेला आहे आणि प्रचाराचा वेग प्रत्येक महानगरपालिकामध्ये येऊ लागला आहे आणि बडे नेते, मोठे नेते हे देखील आता आपल्या शब्दरूपी बाण, आपले शब्दरूपी अस्त्र एकमेकावर सोडत आहे. म्हणजे नेत्यांमध्ये देखील युद्ध सुरू झालं आहे शब्दरूपी आणि एकमेकाला कशा पद्धतीने घायल करता येईल आणि त्या पक्षाची त्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची त्या पक्षाला डॅमेज करता येईल यासाठी रती महारथी नेते मंडळी ही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे. परंतु एक विशेष बाब आहे आणि नवीन राजकारण आहे, नवीन राजकारणाची पद्धती आहे, कशी झालेली आहे आणि या नवीन राजकारणामध्ये कुठलाही असा काही वैचारिक किंवा असं काही बंधन आजकालच्या नेत्यांना पाळावं असं काय वाटत नाही. आणि म्हणून सत्तेमध्ये एकत्रित असणारे 3 पक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्य ज्यांच्या हातामध्ये आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा राज्यकारभार जी मंडळी चालवतात त्या 3 प्रमुख पक्षांचे नेते, तेच नेते बाकी आता एकमेकावर शब्दरूपी बाण मारत आहेत. ताजं उदाहरण आहे अजित पवारांचं. आणि अजित पवार म्हटलं की वाद हा आलेलाच आहे. तेव्हा जसं मुंबई ही महानगरपालिका अनेक जण म्हणतात की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा जीव आहे, तसंच अनेक जण म्हणतात की पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महापालिका असेल, या महापालिकांच्या मध्ये पवार कुटुंबियांचा जीव आहे. तर आणि म्हणून पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असेल, सत्तेमध्ये एकत्रित असणारे पक्ष त्यांची बाकी त्या ठिकाणी युती झाली नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युत्या होताना आपण पाहत आहोत. परंतु सत्ताधारी पक्ष बाकी एकमेकाच्या विरोधामध्ये पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ठाम उभा राहिलेला आहे. आणि मग त्या संदर्भामध्येच त्या ठिकाणी माननीय अजित पवारांनी सुरुवात केली की अजित पवार म्हणाले की ज्यांनी माझ्यावर 70 कोटीचा सिंचन घोटाळा अत्यंत प्रसिद्ध झाला होता महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळेला अजित पवारांवर आरोप करणारे सर्वात आघाडीवर होते भारतीय जनता पार्टीचे नेते. आणि म्हणून या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये माननीय अजित पवार म्हणतात की माझ्यावर आरोप करणाऱ्या नेत्यांच्या बरोबर मी आत्ता सत्तेमध्ये आहे. नुसता सत्तेमध्ये नाही तर उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचं खातं, अर्थ खातं देखील अजित पवारांकडे आहे. आणि मग हे त्यांचं विधानामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते का समावेश झाले. कारण आपण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांना आपण सत्तेमध्ये घेतलं आहे आणि ते आता स्वतःच उघडपणे असं बोलतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते देखील अस्वस्थ झाले. आणि मग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत जे रवींद्र चव्हाण साहेब, हे यांनी जाहीर वक्तव्य केलं की अजित पवारांना सत्तेमध्ये घेऊन किंवा अजित पवारांना एकनाथ शिंदे व फडणवीस साहेबांच्या युतीमध्ये आणखीन एक सोबती घेतला अजित पवारच्या माध्यमातून. आणि मग
अजित पवारांना सत्तेमध्ये आम्ही घेतलं याचा आम्हाला पश्चाताप होतो आहे, असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हे चव्हाण साहेब म्हणाले. आणि मग पुढे या गोष्टी रंगत गेल्या. आणि मग या प्रचाराच्या दरम्यान संयुक्त बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांना आठवण काढून दिली. अजित पवारांना त्यांनी एक स्मरण करून दिलं की हे 70 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आणि मग जर तुम्ही असं जर बोलत असाल तर मग अनेक गोष्टी आम्हाला बोलता येतील, मग ते तुम्हाला भारी पडेल, असं माननीय बावनकुळे साहेबांनी अजित पवारांना सुनावलं. आणि मग त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीला निवडणुका जिंकण्याचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सापडलेला आहे. अत्यंत संवेदनशील मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. आणि मग कारण धर्माच्या नावावर आणि हिंदू मुस्लिम हे प्रकरण किंवा ते असे जे प्रकरण आहेत, हे जे विषय आहेत ते निवडणुकीच्या काळामध्ये काढून अनेक ओबीसी समाज असेल, बहुजन समाज असेल किंवा एक श्रद्धाळू लोक असतील, त्यांना बाकी दरदिवसच्या जीवन मरणाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांचं लक्ष न गेलेलं चालेल किंवा ज्या म्हणजे दरदिवसच्या जीवन मरणाचा जो प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे आणि त्या प्रश्नापेक्षा धर्म मोठा आहे, धर्माला खतरा झाला आहे. आणि मग महापुरुष देखील या राजकारण्याने वाटून घेतलेले आहेत. तर नेमका हा जो मुद्दा आहे तो नेमका कशा पद्धतीने पकडायचा हे म्हणजे माननीय अडवाणी साहेब यांनी, भारतीय जनता पार्टीचे अडवाणी यांनी तो भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एक मोठा मंत्र दिलेला आहे की त्या फार वर्षापूर्वी रामरथ यात्रा अयोध्या आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा झालेला उत्कर्ष आणि मग तशा पद्धतीचे मुद्दे सातत्याने घेऊन जनतेला बाकी एक भावनिक गोष्टीकडे ओढा करून आणि त्या गोष्टीचं बरोबर विषय काढून मतं मिळतात हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बरोबर माहीत झालेलं आहे. आणि म्हणून नेमका जसं महापुरुषांना राजकारण्याने वाटून घेतलं आहे तसंच यावेळेला देखील महानगरपालिकांच्या निवडणुका चालू असतानाच स्मरण केलं माननीय शेलार, भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख नेते आहेत शेलार, या शेलारांनी एक आठवण केली की अजित पवारांना आमच्याबरोबर सत्तेत राहायचं असेल तर त्यांना सावरकरांचे विचार मान्यच करावे लागतील. आता पहा, आता खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भामध्ये अनेकांचे काही मतभेद असू शकतात, म्हणजे काँग्रेसवाले असतील, परंतु एक आपल्याला मान्य करावं लागेल की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अतोनात हालाकष्टा भोगलेल्या आहेत. त्यांनी अनेक वर्ष त्यांनी भोगलेलं आहे की जो काळा जेल म्हणतात त्या जेलमध्ये ते अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि अतोनात हालाकष्टा सहन केलेले आहेत. आणि त्यांचं उद्दिष्ट हे स्वातंत्र्य मिळवण्याचं होतं, परंतु त्या स्वातंत्र्याच्या नंतर कसा राज्यकारभार करायचा वगैरे गोष्टी तो वेगळा विषय होता. परंतु त्यांचं महत्त्व हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे हे मान्य करावं लागेल. आणि परंतु या गोष्टी ज्या काही आहेत या गोष्टी महापुरुषांना थोडंसं बाजूला ठेवलं राजकारणामधून तर बरं होईल, परंतु राजकारणी या विषयाचा देखील बरोबर फायदा उठवतात. अर्थात आपल्याला एक काँग्रेस जी आता लयाला चाललेली आहे आणि त्यांचे जे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी तुम्हाला आठवत असेल तर भिवंडी येथे जाहीर सभा
त्यांनी घेतली होती आणि त्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरांना बरोबर घेऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतोनात मानतात, त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि मग सावरकरांना कोणी बोललं तर ते देखील चिडतात आणि मग आपली जर काँग्रेसची उद्धव ठाकरे साहेबांबरोबर युती आहे तर मग त्या सर्वोच्च नेत्यांनी जर तुम्हाला मतं मिळवायची असतील तर महाराष्ट्रामध्ये तर मग तो सावरकरांचा मुद्दा काढायलाच नको होता, त्याची गरजच नव्हती. तर भिवंडीच्या सभेमध्ये सावरकरांच्या संदर्भामध्ये राहुल गांधी बोलले आणि त्यावर तिथं त्यांच्यावर केस पडली आणि मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेचे लोक पण नाराज झाले. तर म्हणजे अशा महापुरुषांच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये असे विषय काढणं चुकीचे आहे. परंतु राजकारण्यांना या गोष्टी बरोबर जमलेल्या आहेत की जे जीवनमानाचे प्रश्न आहेत, ते भौतिक प्रश्न आहेत, ते दरदोरचे प्रश्न आहेत, त्याच्याकडून लक्ष भटकवण्यासाठी अशा महापुरुषांचे देखील नाव घेतले आहे. आणि म्हणून ते शेलार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते यांनी बाकी सावरकरांचा मुद्दा मांडला आणि मग त्याला प्रत्युत्तर दिलं. अजित पवारांचे जे प्रवक्ते आहेत, आमदार आहेत, तर अमोल मिटकरी यांनी म्हटलं की आमचा पक्ष, आमचे अजित पवार साहेब आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस ही फुले शाहू आंबेडकर छत्रपतींना मानणारी पक्ष आहे आणि आम्ही कधीही फुले शाहू आंबेडकर विचारधारा सोडणार नाही, आंबेडकरी चळवळ आम्ही सोडणार नाही. तर असा वादविवाद या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसतो. आता खरं म्हणजे जनता बाकी संभ्रमात आहे. या सगळ्या गोष्टी पाहत असताना जनता संभ्रमात आहे की आता मतदान कोणाला करायचं. तर बाकी जनतेने समजदारपणाने मतदान करणे गरजेचं आहे. आणि या ठिकाणी दुसरा एक आता नवीन पॅटर्न उदयाला आलेला आहे. बिनविरोध निवडून येणाऱ्यांची संख्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकांच्यामध्ये बिनविरोध लोक काही निवडून आले होते त्या वेगवेगळ्या कारणाने, पण या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये मोठ्या संख्येने बिनविरोध लोक निवडून आले. या संदर्भात देखील चर्चा चालू आहे. आणि म्हणून मतदार बंधू आणि भगिनींनो, मग हे अजित पवार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, हे आता एकमेकावर टीका करतात आणि मग बाकी या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या का हे सर्व म्हणजे अजित पवार यांचे 29 महानगरपालिकेमध्ये किती नगरसेवक आले, त्याचप्रमाणे या 29 महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे एकूण किती नगरसेवक निवडून आले आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे या 29 महानगरपालिकांचे किती नगरसेवक निवडून आले. अर्थात हे सगळेच तिन्ही सत्ताधारी पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधामध्ये लढले. परंतु एकदा ही निवडणूक झाली आणि 16 तारखेच्या नंतर निकाल लागला तर हे त्याचे टोटल मारतील आणि ते सांगतील की हे सर्व महायुतीचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि विरोधी पक्षांना आम्ही नामहरण केलेलं आहे, विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि आम्हीच प्रचंड मताने आता निवडून आलो आहोत आणि आम्ही सर्व एक आहोत आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राची सत्ता गुण्यागोविंदाने भोगण्यासाठी ही मंडळी सिद्ध होतील. परंतु जनता बाकी अर्थात राजकीय नेते जनतेला मूर्ख समजतात असंच आपल्याला म्हणावं लागेल. पण जनता मूर्ख आहे का, जनता शहाणी आहे का, मतदाराचा शहाणा आहे का, या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला निवडणुकीच्या नंतर लागेल. तर जनतेने बाकी सुज्ञपणाने मतदान करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एका प्रचंड वादविवादामध्ये सुरू असणाऱ्या या महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि म्हणून मतदार राजांनी पक्ष पार्टी न पाहता त्या मतदारसंघातील चांगल्या माणसाला निवडून देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी एखाद्या छोट्या पक्षाचा उमेदवार असला तरी चालेल, नवख्या माणसाला निवडून द्या, त्याच माणसाला निवडून देऊ नका. घराणेशाही असेल, एका घरामध्ये 2-2, 3-3, 4-4 माणसं उभी असतील, त्या सर्वांना पाळा आणि नवख्या माणसाला होतकरू तरुणांना, होतकरू तरुणींना निवडून द्या. आणि निश्चितपणे लोक नाराज दिसत आहेत. म्हणजे
हा जो नेत्यांचा एकमेकावर चाललेला शस्त्रचं जे बाण मारतात एकमेकाशी आणि जे नेते भांडतात एकमेकाशी आणि जशा पद्धतीने प्रचार चालू आहे हे पाहून काही लोक नाराज होतात आणि काही लोक होतात जाऊ द्या मरू द्या, मतदानाला जायचं नाही, काय फायदा, हेच मंडळी येणार आहे का तेच मंडळी येणार आहे. पण तर असं करू नका. तर मतदान निश्चितपणे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात मतदान केलं पाहिजे. परंतु तुम्ही कोणाला मतदान द्या, पण चांगल्या मतदान द्या, असं पद्धतीशी असं मला वाटते. तर बंधू आणि भगिनींनो, मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब देखील करा. तेव्हा आपण जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या समय क्रांती चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.